श्लोक 72. कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञान संमोहः प्रनष्टस्ते धनंजय. अर्थ, हे पार्था, एकाग्र चित्ताने तू हे श्रवण केले आहेस ना. हे धनंजया, तुझा अज्ञान मूलक मोह नाहीसा झाला आहे का? विवरण पाहूया. आता श्रीकृष्णाला अशी खात्री होती की आपण दिलेल्या या ज्ञानामुळे अर्जुनाचा जो अज्ञानजन्य मोह होता तो नष्ट झाला असणारच. पण तरीसुद्धा तो अर्जुनाला तसे विचारून त्याबद्दल स्वतःची खात्री करून घेत आहे आणि अर्जुनाच्या तोंडून त्याला तसे वदवूनसुद्धा घ्यायचे होते. भगवान विचारत आहेत की मनुष्याने श्रद्धापूर्वक आणि दोषदृष्टीरहित होऊन गीता ऐकावी. आणि अर्जुना, तू सुद्धा ही गोष्ट किंवा ही गीतेचं हे तत्त्वज्ञान लक्षपूर्वक आणि श्रद्धेने ऐकले आहेस ना. आणि आत्तापर्यंत जे तुला मी तत्त्वज्ञान सांगितले ते तू एकाग्र चित्ताने ऐकल्यामुळे तुला आता जो काही अज्ञान आणि मोह निर्माण झाला होता तो समूळ नष्ट झाला आहे का नाही? आणि तसे झाले असेल तर तू उपदेशाप्रमाणे वागणार आहेस ना. आता श्रीकृष्णाने असे अर्जुनाला मुद्दामच विचारलेले आहे, कारण इतका वेळ अर्जुन सारखे सांगत होता की मला युद्ध करायचं नाही आहे. आणि आता जर आपलं युद्ध न करण्याचं जे सबबी किंवा जी कारणं अर्जुनाने सांगितली होती त्याचं संपूर्ण जर निराकरण झालं असेल तर हा अर्जुन युद्धाला मनापासून तयार होणार आहे. आणि ते त्यांनी स्वतःहून भगवंताला सांगावं अशी भगवंताची इच्छा आहे. आणि त्याचसाठी त्यांनी हा प्रश्न खरं तर अर्जुनाला विचारला आहे. यानंतर पार्थ हे अर्जुनाच्या नावाबद्दल आपण थोडा विचार करूया. श्रीकृष्णाला पार्थ हे नाव अत्यंत प्रिय असे होते. संपूर्ण गीतेमध्ये पार्थ हे संबोधन एकूण 38 वेळा आलेले आहे. अर्जुनासाठी इतक्या वेळा किंवा इतक्या संख्येने अन्य कोणतेच दुसरे संबोधन भगवंताने वापरलेले नाही आहे. आणि शेवटच्या श्लोकात संजयाने सुद्धा यत्र पार्थो धनुर्धरः असा अर्जुनाचा उल्लेख केलेला आहे. आता धनंजय असे हे दुसरे संबोधन आहे. या श्लोकात भगवंतांनी पार्थ म्हटल्यानंतर पुन्हा एकदा धनंजय असा उल्लेख अर्जुनाचा केलेला आहे. आणि त्याचे कारणसुद्धा असे आहे की धनंजय हे नाव अर्जुनाला कसे पडले हे आपण मागे पाहिले. पुन्हा एकदा त्याचा विचार करूया की राजसूय यज्ञाचे वेळी अर्जुनाने अनेक राजांना जिंकून त्यांच्याकडून अगणित असे धन किंवा संपत्ती जिंकून आणली होती. आणि तेव्हापासूनच त्याला धनंजय असे नाव मिळालेले होते. आणि ते त्याच्या कर्तृत्वाचे एक प्रतीकसुद्धा होते. ते लौकिक अर्थाचे व्यावहारिक धन होते. मात्र आता वास्तविक तत्वरूप ज्ञानधन प्राप्त झालेला अर्जुन आपल्या अज्ञानाच्या मोहाचा नाश करून खऱ्या अर्थाने धनंजय झालेला आहे असे भगवंताला इथे सुचवायचे आहे. आणि याच अर्थाने भगवंताने इथे अर्जुनाला धनंजय असे म्हटलेले आहे. इथे आपण थांबूया. यानंतर अर्जुन भगवंताच्या या प्रश्नाचे उत्तर पुढील श्लोकात देणार आहे, ते आपण पाहूया.